बी रघुनाथ यांचं देहावसान झालं 7 सप्टेंबर 1953ला. त्या दिवशी अमावस्या होती, पोळा होता. आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जेव्हा हे स्मारक 1 कोटी रुपये खर्च करून शासनाने उभं केलं, ग्रेस यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं, त्या दिवशी पण अमावस्याच होती. 7 सप्टेंबर आणि अमावस्या एकदाच आलं होतं 50 वर्षाच्या नंतर. आणि बोरकरांनी अशी ओळ लिहिलेली होती, मी विजल्यावर त्या जागेवर नित्याच्या जनरीतीप्रमाणे विस्मरणाची थंड काजळी उठेल खडगे केविल वाणी. मी विजल्यावर त्या जागेवर नित्याच्या जनरीतीप्रमाणे विस्मरणाची थंड काजळी उठेल खडगे केविल वाणे. मी विजल्यावर त्या जागेवर पण कोण्या अवसेच्या रात्री, मी विजल्यावर त्या जागेवर पण कोण्या अवसेच्या रात्री धुळीत विखुरल्या कविता माझ्या धरतील चंद्रफुलांची छत्री. धुळीत विखुरल्या कविता माझ्या धरतील चंद्रफुलांची छत्री. आणि खरंच अमावस्येच्या दिवशी बी रघुनाथांच्या कवितेवरती रसिकांनी छत्री धरली आणि इतकं मोठं सुंदर स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलं. त्यांना विनम्र अभिवादन. त्यांची जी कविता मी तुमच्या समोर ठेवतो आणि कवी संमेलनाला सुरुवात करतो. गाऊलीच्या पावलात सांज घरा आली. संध्याकाळचं वर्णन आहे. गाय, आई आणि वहिनी अशी 3 व्यक्तिरेखातून संध्याकाळ बी रघुनाथांनी हे केलेली. आणि शब्द सुद्धा किती सुंदर आहेत. 60-70 वर्षापूर्वीची कविता. गाऊलीच्या पावलात सांज घरा आली, तुंबलेल्या आचळात सांज भरा आली. आतुरल्या हांबराचा सांज कान झाली, आतुरल्या हांबराचा सांज कान झाली. शिणलेल्या डोळुल्यांचा सांज प्राण झाली. माऊलीच्या गीतातून सांज भाव प्याली, माऊलीच्या वातीतून सांज तेजली आली. संध्याकाळी तिनं तुळशी समोर दिवा लावलेला आहे. माऊलीच्या गीतातून सांज भाव प्याली, माऊलीच्या वातीतून सांज तेजली आली. माऊलीच्या अंकावर सांज मूल झाली, मुलासाठी निदसुरी सांज भूल झाली. आणि जे शेवटचं कडवं आहे ते वहिनीवरचं आहे. वहिनीच्या हातासाठी सांज क्षुधा झाली, तिनं द्यावं म्हणून तहान लागलेली आहे. वहिनीच्या हातासाठी सांज क्षुधा झाली, वहिनीच्या हातातून सांज सुधा झाली. वहिनीच्या मुखासाठी सांज चंद्र झाली. प्रियसीसाठी चंद्र वापरलेला होता, पण वहिनीच्या तिच्यासाठी चंद्र वापरणारे बी रघुनाथ पहिले. वहिनीच्या मुखासाठी सांज चंद्र झाली, वहिनीच्या सुखासाठी सांज मंद्र झाली, वहिनीच्या सुखासाठी सांज मंद्र झाली. अतिशय सुंदर अशी कविता. बी रघुनाथांच्या कवितांवरचा एक फार छान कार्यक्रम पंडित नाथराव नेरलकर पण सादर करायचे आणि परभणीला सुरमणी डॉक्टर कमलाकर परळीकर पण सादर करायचे. आपण या बी रघुनाथ या कार्यक्रमामध्ये पण 2-3 वेळा तो कार्यक्रम आपण घेतलेला होता. या कवी संमेलनाची सुरुवात आजचे सत्कार मूर्ती किरण येले या आमच्या कवी मित्राला मी करतो आहे. अतिशय मनस्वी, अतिशय वेगळं असं कविता लिखाण त्यांनी सतत केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या 2 कविता आमच्या समोर ठेवाव्यात अशी विनंती. किरण येले. इतना सन्नाटा क्यों है भाई, इतना सन्नाटा क्यों है भाई, एक हंगल विचारतोय तुम्हाला. इतना सन्नाटा क्यों है भाई, एक हंगल विचारतोय तुम्हाला. त्याचा मुलगा मरून पडलाय तुमच्या पुढ्यात, त्याचा मुलगा मरून पडलाय तुमच्या पुढ्यात आणि भीती पसरली आहे तुमच्या मणक्यात. त्याचा मुलगा मरून पडलाय त्याच्या पुढ्यात, आपण भीती पसरली आहे तुमच्या मणक्यात. तुम्ही गप्प. कुणी गावातल्या कोवळीतेचा खून झाल्याच्या धक्क्याने, कोणी गावातल्या कोवळीतेचा खून झाल्याच्या धक्क्याने, कुणी हंगलला काय सांगावे या विचाराने, आणि कुणी आपल्या मुलावरही हा प्रसंग तर येणार नाही या भीतीने. तुम्हा सगळ्यांच्याच मनात दहशत आहे, तुम्हा सगळ्यांच्याच मनात दहशत आहे गब्बरने पाठवलेल्या संदेशाची. रामगढ़ के वासियों देख लो, रामगढ़ के वासियों देख लो ठाकुर की बातों में आकर गब्बर से टकराने का अंजाम. अगर अब भी तुम सीधे रास्ते नहीं आए तो रामगढ़ के हर अंगत में मौत नाचेगी. समोर पडलेलं प्रेत आता तुम्हाला अहमद वाटत नाहीये.
गब्बरचा भयानक संदेश वाटतोय. भीती वाटते तुम्हाला अहमदची. इतना सन्नाटा क्यों है भाई? अंगल विचारतोय कधीपासून. गब्बर झाडतोय कधीपासून गोळ्या प्रार्थना सभेत प्रार्थना करणाऱ्यांवर, प्रभात काळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर. तुम्ही गप्प आणि म्हातारा अंगल सारखं विचारतोय इतना सन्नाटा क्यों है भाई? त्याला माहित आहे समोर अहमद भरून पडलाय गोळी लागून, पण तुम्ही ते सांगावं ही इच्छा नाहीये त्याची. त्याला माहित आहे समोर अहमद मरून पडलाय गोळी लागून, पण तुम्ही ते सांगावं ही इच्छा नाहीये त्याची. अहमद जिवंत व्हावा ही सुद्धा इच्छा नाहीये त्याची. फक्त तुम्ही जिवंत व्हावं एवढीच इच्छा आहे त्याची. फक्त तुम्ही जिवंत व्हावं एवढीच इच्छा आहे त्याची. आणि बोलणं हे तर जिवंतपणाचं लक्षण आहे. म्हणून तो सारखं विचारतोय इतना सन्नाटा क्यों है भाई? अजूनही वेळ गेली नाहीये. बोला, नाहीतर तुम्ही बोलत नाही हे पाहून शेवटी अंगल म्हणेल इन्न इलाये वयन्ना इलिया हे राजहून. आणि मग तुम्हाला मृत घोषित करावं लागेल. दूसरी कविता है. कितने आदमी थे, एक ही था हुजूर. वो एक और तुम दो, फिर भी इतनी गोलियां चलाई. डर था सरदार, साला इतने जल्दी मरते नहीं ऐसे लोग. मतलब वो मर गया. तुमने ठीक से देखा? हाँ मालक, नीट बघितलं तो मेलाय आणि मगच बाईकवरून पळालो. मग मादल चुदानो हा टीव्हीवर बोलतोय तो कोण आहे? तो दुसरा आहे सरदार. मग त्याचा आवाज तसाच कसा येतोय? त्याच्यासारखाच कसा येतोय आणि तो तेच कसं बोलतोय? कारण तो खरं बोलतोय सरदार. Shut up, you are devoted religious fellow, my child. Keep in mind, God has sent you for this. Go and kill this bastard. गुरुजी, माफ करा. काय घाबरलास? अरे धर्माचं काम आहे, धर्माचं. जन्नत नसीब होगी. घाबरलो नाही जनाब. फिर गोळ्या संपल्यात आणि बोटांना जखमा झाल्यात चाप ओढून. त्यात साले हे लोक असे की मरतच नाही. करायचं काय? असं कोण लागलंय तुमच्या पाठी म्हणून आमच्या सुजलाम सुफलाम संस्कृतीवर पायाचे धब्बे उमटवत चालताय महामार्गावर. असं कोण लागलंय तुमच्या पाठी म्हणून आमच्या सुजलाम सुफलाम संस्कृतीवर पायाचे धब्बे उमटवत चालताय महामार्गावरून. गतीच्या गुंगीत पेंगुळलेले मुलायम महामार्ग दचकले ना तुमच्या खरबरीत पावलांच्या स्पर्शानं. गतीच्या गुंगीत पेंगुळलेले मुलायम महामार्ग दचकले ना तुमच्या खरबरीत पावलांच्या स्पर्शानं. तुमचं सहकुटुंब पर्यटन शेंदूर होऊन उतरलं मंगलगान गाणाऱ्या गळ्यात. तुमचं सहकुटुंब पर्यटन शेंदूर होऊन उतरलं मंगलगान गाणाऱ्या गळ्यात. तुमची पायपोळ झाली त्यापेक्षा आमचा रस्ता झाला अस्वच्छ. तुमची पायपोळ झाली त्यापेक्षा आमचा रस्ता झाला अस्वच्छ. तुमच्या अनवाणी पायाची कनवाळू चर्चा करणाऱ्यांनी पायाखालच्या चकचकीत रस्त्याबद्दल कौतुकाचा चकार शब्द नाही उच्चारला. तुमच्या अनवाणी पायाची कनवाळू चर्चा करणाऱ्यांनी पायाखालच्या चकचकीत रस्त्याबद्दल कौतुकाचा चकार शब्द नाही उच्चारला. तरीही भव्य टोल नाक्यांना जोडणाऱ्या रस्त्याचं ऐश्वर्य नाही झाकू शकत तुमच्या मळकट सावल्या. तरीही भव्य टोल नाक्यांना जोडणाऱ्या रस्त्याचं ऐश्वर्य नाही झाकू शकत तुमच्या मळकट सावल्या.
सोबत विटी दांडू खेळणाऱ्या बाल सवंगड्यांना भेटण्याच्या ओढी पुढं, सोबत विटी दांडू खेळणाऱ्या बाल सवंगड्यांना भेटण्याच्या ओढी पुढं तुम्हाला लक्षातच नाही आलं तुमच्या दुःखाला खुजं करणारं आमचं दातृत्व. सोबत विटी दांडू खेळणाऱ्या बाल सवंगड्यांना भेटण्याच्या ओढी पुढं तुम्हाला लक्षातच नाही आलं तुमच्या दुःखाला खुजं करणारं आमचं दातृत्व. तुम्ही रेल्वे रुळावर झोपलात तेव्हाही तुमच्या सोबत भाकऱ्या होत्याच ना. तुम्ही रेल्वे रुळावर झोपलात तेव्हाही तुमच्या सोबत भाकऱ्या होत्याच ना. घरच्यांना हंबरडा फोडून रडण्यासाठी आम्हीच तर काळजीपूर्वक पोहोचवले तुमचे वस्त्रगाळ देह घरपोच. घरच्यांना हंबरडा फोडून रडण्यासाठी आम्हीच तर काळजीपूर्वक पोहोचवले तुमचे वस्त्रगाळ देह घरपोच. सरकारी इतमामात आम्हीच केला अंत्यसंस्कार. सरकारी इतमामात आम्हीच केला अंत्यसंस्कार. गावाकडे परतण्याचे तुमचे मागास मनसुबे येतात आडवे आमच्या अंतराळी गतिमान प्रवासात. गावाकडे परतण्याचे तुमचे मागास मनसुबे येतात आडवे आमच्या अंतराळी गतिमान प्रवासात. म्हणूनच हट्टी म्हातारबाच्या खेड्याकडे चलाची आम्ही केली यथेच्छ टवाळी. म्हणूनच हट्टी म्हातारबाच्या खेड्याकडे चलाची आम्ही केली यथेच्छ टवाळी. साबणाने सतत हात स्वच्छ धुवायला सांगितले तर प्यायला पाणी मागता. साबणाने सतत हात स्वच्छ धुवायला सांगितले तर प्यायला पाणी मागता. मास्कचं महत्व सांगायला जावं तर ढोपरावर फाटलेली विजार दाखवता. मास्कचं महत्व सांगायला जावं तर ढोपरावर फाटलेली विजार दाखवता. सुजलाम सुफलाम मायभूमीवरून कॅमेरा फिरत असताना, सुजलाम सुफलाम मायभूमीवरून कॅमेरा पॅन होत असताना, सुजलाम सुफलाम मायभूमीवरून कॅमेरा फिरत असताना फ्रेम मध्ये येत आहेत तुमचे सोललेले ओंगळ पाय. फ्रेम मध्ये येत आहेत तुमचे सोललेले ओंगळ पाय. माथा सचैल नातो पाऊस रिमझिम जवळनी दूर. डोंगर माथा सचैल नातो पाऊस रिमझिम जवळनी दूर. पोपट रंगी मखमालीचा हिरवा हिरवा दाटे पूर. डोंगर माथा सचैल नातो पाऊस रिमझिम जवळनी दूर. पोपट रंगी हिरवाईचा पोपट रंगी मखमालीचा हिरवा हिरवा दाटे पूर. कभिन्न काळा कातळ फोडूनी पाणी उसळे झरा होऊनी. कभिन्न काळा कातळ फोडूनी पाणी उसळे झरा होऊनी. मंत्र घोष व चैतन्याचा सभोवताली तुषार सिंचुनी. वाऱ्यावरती नाद उमटतो सुरात मिसळून जातो सूर. पाऊस रिमझिम जवळनी दूर. पाऊस रिमझिम जवळनी दूर. पोपट रंगी मखमालीचा हिरवा हिरवा दाटे पूर. तळ्यात वाकुनी पळस शोधतो लाल फुलांचे हासरे क्षणक्षण. तळ्यात वाकुनी पळस शोधतो लाल फुलांचे हासरे क्षणक्षण. काठावरची शिळा एकटी शिल्पासाठी झुरते कणकण. तळ्यात वाकुनी पळस शोधतो लाल फुलांचे हासरे क्षणक्षण. काठावरची शिळा एकटी शिल्पासाठी झुरते कणकण. चरता चरता गायीचे मग तिथेच अडूनी बसते खूर. पाऊस रिमझिम जवळने दूर. पाऊस रिमझिम जवळने दूर. वनात कोणी मनात कोणी सुखे नाचते पिसे फुलवणी. वनात कोणी मनात कोणी सुखे नाचते पिसे फुलवणी. कानी येती मयूर केका पाना मधुनी वाजे ठेका. नादावनी मग खुळे पाखरू हवेत मारी सुरकन सूर. पाऊस रिमझिम जवळनी दूर. पाऊस रिमझिम जवळनी दूर. पोपट रंगी मखमालीचा हिरवा हिरवा दाटे पूर. डोंगर झाडी आभाळ पाणी जलरंगातील ठिपका आपण. डोंगर झाडी आभाळ पाणी डोंगर झाडी आभाळ पाणी जलरंगातील ठिपका आपण. भव्य रूप ते पाहून मिटते ताठर मनीचे आपुले मीपण. डोंगर झाडी आभाळ पाणी डोंगर झाडी आभाळ पाणी जलरंगातील ठिपका आपण. भव्य रूप ते पाहून मिटते ताठर मनीचे आपुले मीपण. चैतन्याच्या अनुभूतीने भरून येतो इवला ऊर.
पाऊस रिमझिम जवळ आणि दूर, पाऊस रिमझिम जवळ आणि दूर, पोपट रंगी मखमालीचा हिरवा हिरवा दाटे तू. ही कवितेचं नाव आहे मूकनाट्य. राम मंदिरासाठी वर्गणी नाकारली म्हणून पहिला अघोषित बहिष्कार समोरच्या डोळ्यात. राम मंदिरासाठी वर्गणी नाकारली म्हणून पहिला अघोषित बहिष्कार समोरच्या डोळ्यात आणि खिडकीच्या फुटलेल्या काचा गोळा करताना केविलवाणी झाली स्वातंत्र्याची व्याख्या. हातात घट्ट धरलेली माणूसपणाची मुठभर माती कधी गळून गेली कळलंच नाही. हातात घट्ट धरलेली माणूसपणाची मुठभर माती कधी गळून गेली कळलंच नाही. आता कशा कशाचा पाळावा काळा दिवस, आता कशा कशाचा पाळावा काळा दिवस, अनोळखी ग्रह ताऱ्यांच्या शोधात धुसर झालंय अंगणातलं चिमुटभर चांदणं. आणि पदराच्या गाठीला बांधून घेतलेली सत्वाची 4-2 नाणी वाचतायत बद्ध पायांखाली. दिवसात विश्वासाच्या फुटलेल्या आरशात दिसताहेत मला आपली खंडित रूप. विश्वासाच्या फुटलेल्या आरशात दिसताहेत मला आपली शतखंडित रूप. भ्रमनिरासाच्या पटावर रेखलेली आणि होत नाही धीर एखाद्या पोरक्या पोराच्या खोल गेलेल्या डोळ्यात डोकावण्याचा. पाण्याचा रंग होतोय लाल, पाण्याचा रंग होतोय लाल आणि पाण्याहून पातळ माणसाचं रक्त साकळतंय तिथ्या तिथ्यावर. थांबवता येत नाही मातीसारखी स्थावर जंगम माणसांची ही झीज. आणि वाढतंय भोवती निवडुंगाचं रान, आणि वाढतंय भोवती निवडुंगाचं रान. दूर क्षितिजाच्या अफाट पडद्यावर हलताहेत आवाज हरवलेल्या माणसांच्या नुसत्या सावल्या. आणि वाजते अविरत, आणि वाजते अविरत तिसरी घंटा एका न संपणाऱ्या मूक नाट्याच्या सुरुवातीची.